हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी निघाली आमच्या गावी जायला, थोडासा एक चक्कर मारून यावं. आणि मिस्टरांना पण सुट्टी होती आज, तर म्हटलं चला आज थोडंसं तिकडं जाऊन येऊ, फिरून पण येऊ. आणि माझ्या ननंदबाईच्या घरी पण जायचं, त्यांनी पण बोलवलं होतं. तर त्या दिवशी त्यांचा पण धोंडा होता, ज्या दिवशी आमच्या घरी होता कोळपेवाडीला होता आणि त्यांच्या घरी पण होता. तर सगळं काही ॲडजस्ट झालं नाही त्यांचं, तर म्हटलं आज जरा जाऊन मग त्यांच्या घरी पण जावं, आमच्या घरी पण जावं. आणि बांधकाम पण चालू आहे, तर ते कुठपर्यंत आलं ते पण बघावं. त्यामुळे आता निघालो आहे आम्ही. आणि ना थोडंसं माझं काम पण आहे तिकडे, तर ते पण करून येणार आहे. तर आता तुम्ही तुमच्या माहेरी निघले ना. तुम्हाला इथं सासर वाटतं ना. तसं नाही, पण आता घरी बंगल्याचं काम चालू आहे, जरा आठवड्यातून चक्कर हा ना, टाकावं मग तुम्ही चालले होते दरवेळेस मला चाल चाल म्हणते. शेडचं काम झाले गावाकडे, ते पाहून दरवेळेस मला चाल चाल म्हणत्या, मी येत नाही. त्यामुळं मग आज म्हणलं चला आज यांच्या मागे लागूनच जावं. आणि आज हे मला नेत नव्हते, मी आज बळच चालले यांच्या मागे लागून. मग माझं चला, पावसाचं वातावरण व्हायला लागलंय. आलोय आज ताईच्या घरी. ताईने बनवलेलं बिर्याणी सब्येत चिकन बिर्याणी दीदीने बनवून ठेवली काय? बनवलं. आज येणार आहे आमची भाची जावा येणार आहे ना आज. चालू आहे सुरेखाचं बिर्याणी बनवायचं काम. आज बघू सुरेखाच्या हातची कशी लागते. आता बिर्याणी टाकलेली मसाले वगैरे घेतलेले. नंदन जेवायला बोलावलं, मला कामाला लावलं. मग केलंच पाहिजे, भाऊ जायचं कामच पकडले भारी आहे. 40 पक्कड आहे, 40 पक्कड. पहिल्यांदा नंदाच्या घरी केलेलं आहे मटण सुरेखा. काय त्यांच्या अगोदर केलेलं आहे नाही नाही काय? हाय मस्त पैकी बसलो इथं हाय ताईच्या तर. घरी आलेले. बिर्याणी मजा आहे सगळेच ना. झालाय. ताईने मस्त बिर्याणी बनवलेली. आणि आम्हाला जायचं आहे अजून आमच्या घरी. इथं तर आम्हाला 12:30 वाजले. अजून घरी जायचं. मग कुठे जायचं? शेतामध्ये जायचं आहे. मला माझ्या मावशीच्या घरी पण जायचं. बरं जाऊ शकतो. खरं म्हणते मी. हो जाऊ. कारण माझ्या मावशीचं घर पण याचं रोडला आहे. तर आता आलेलं आहे मस्त पैकी सुक्क. इकडं बिर्याणी लिंबू पांडा मस्त बसतं जेवायला. रानतायचं सुरेखाचं चालू आहे जेवण. आताशी जागी झाली. हा ना, रानताई आली आता जस्ट. लेट आले ना जरा पाहुणे. दामाने होत्या रानताई. तर आता अक्काच्या घरी आलो तर अक्काचं दुखत आहे का काल डॉक्टरकडून आलेले. अक्काला ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. काय तर अक्काच्या इकडं कोंबडे आणलेले अक्काने गावरान कोंबड्या कोंबड्या आणले आणि त्या घरी आणले तयार केलेले. अंडे खायला आणले. तर आता आलेलो आहे आम्ही गावाकडे. तर अक्काच्या घरून निघालोय आम्ही आता. आणि आता नवीन शेड बांधलेलं आहे इथं, बंगल्याचं काम चालू आहे, तिथं आलोय आम्ही. आम्ही घरी जायचं अजून आम्हाला. हा ना, तर आता नवीन शेडचं काम झालेलं आहे. छानपैकी जाळी बुडी वाढलेली शेडला. हां हे काय आतमध्ये शेडमध्ये लावलेले फ्लावर. शेड कशी काय खाली कोबा करायचं आहे. इकडे खाली पिशीशी झाली आता बंगल्याचं. थोडं पाणी बिणी मारते का जरा. मग माणूस आल्या. तर इकडं आता टोमॅटो आहे. इकडं नवीन टोमॅटो लावायचे. इकडं चालू आहे टोमॅटोमध्ये आव तोडायचं काम, गबाळ काढायचं. तर इकडं चाललंय आता सुरेखा पाणी मारते जरा. पिशीसी केले त्याच्यावरती. एवढं पाणी आहे, मोठा चालू करून द्यावा. तिथं बेड राहीन, इथं संडास बाथरूम, इथं किचन आहे. काही
काय दरवाजे कुठं आता नाही ना हो. हा आणि शिकले राहिला आणि म्हटलं बॅडचा दरवाजा तिकडून काढते. हा इकडून असं हा हॉल इकडं पुढं एवढा इकडं पोर्च आहे पुढं. आता हे बघ इथून एवढं बेडरूम इथून ठेवा का इकडे एवढं शिकून राहिला इथं जस काय बाळाला संडासला आंघोळीला इथं दरवाजा अजून काय काय सांगा आम्हाला इकडे. जिना कुठं आहे जिना 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 हा तुम्ही राहिले तिथून असं पायऱ्या येतील अशा हा ना सगळं सांगितलं बघ त्यांनी प्लॅनच सांगितला. आता झाले टोमॅटो तोडून. टोमॅटो गेले आता भरवू लागले काय राहिलं त्यांना. हा ना नवीन फुटलेला आता टोमॅटो. मिरच्या घ्यायच्या थोड्या मिरच्या नको मिरच्या आलेले दुसरे मिरच्या भोपळा आहे आणायच्या का वाऱ्याने. हा मालकीन आली मिरच्या तोडायला. तर आता आम्ही घरी आलो आहे आणि घरी कांदे भरायचं काम चालू आहे. त्या लोकांना उक्तच देऊन टाकलेलं आहे जाग्यावरती. त्यांच्या ते गोण्या भरतात आणि उचलून घेऊन जातात. तर मार्केटमध्ये न्यायचे म्हणले तर आपल्याला माणसं बघावं लागतात, गोण्या भरावं लागतात आणि तेवढे माणसं पण भेटते नाही. त्यामुळे मग उक्तच देऊन टाकलेलं आहे. जाग्यावरती 15 रुपयांनी दिला आहे कांदा. तर ही सिंपल साडी आहे आणि आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि हिचा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. डेली वेअरसाठी ही साडी खूप छान वाटते. तर हा शॉर्ट ड्रेस घेतलेला आहे पार्टीसाठी. खूप छान वाटतो असा ड्रेस. पार्टी वेअर ड्रेस आहे. असं बीचवरती वगैरे घालायला पण खूप छान वाटतो आणि याचा कपडा पण खूप छान आहे आणि स्ट्रेचेबल कपडा आहे. हा टॉप घेतलेला आहे मी आणि यावरती ना वर्क केलेला आहे. फुल स्लीव्ज आहे आणि साईडनी कट दिलेला आहे. पूर्ण कॉटनचा आहे. नेक राऊंड मध्ये आहे याचा. ही कार्गो घेतलेली मुलांची आहे. डेली वेअर साठी खूप छान असते आणि याला साईडने पॉकेट पण आहे आणि याचा कपडा जास्त जाड नाही. सनस्क्रीन घेतलेली आहे आणि उन्हाळ्यात आहे ना फाउंडेशन ऐवजी ही सनस्क्रीन यूज केली ना तर फाउंडेशन सारखाच ग्लो येतो. तर ही विश केअर टिंटेड सनस्क्रीन आहे डेली यूज आणि मेकअपच्या वेळेस फाउंडेशन ऐवजी आपण ही सनस्क्रीन यूज करू शकतो. तर ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे ना मम्मी पप्पा दाजी पण आले होते आणि सगळे दुपारचे आले पण मी काही शूट काढला नाही. तर आता आम्ही चाललोय माझ्या ननंदबाईला भेटायला. त्यांचं ऑपरेशन झालंय त्याच्यामुळं हॉस्पिटलला सगळेजण. या काकाची मम्मी काकाची मम्मी दादूची आजी आहे ना. दादूची आजी आहे ना. नाही म्हणते ना ती. हे दादूची आजी आहे का? हा? आज त्याला पाय कसं लाईन लावलं. तर ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत आणि त्यांचं पिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना अजून 4 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहे. तिला म्हणलं फोन देऊच नका त्यांच्याकडं. कोण नाही दिला मी. फक्त ताई संग एक शब्द बोलली. कोणताच नाही दिला. फोन नाही ना कधी तुम्ही नाही नाही कोण मी तिला देतच नाही आजी आम्हाला. कोणाचाच नाही द्यायचा फोन आला तर. आजीला अजिल बाय बाय. रात्री घरी मीच थांबणार होते पण मग अक्का म्हणे घरी अनुष्का एकटी आहे. मग काल दुपारी आलो, दुपारी थांबलो. काय लागलं हे आणायला त्याला काय केलं असतं? म्हणजे आज सकाळी झाले नाही, काल दुपारी आम्ही आलो आणि कालच करेली ना. मी होते ना काल दुपारी. ते झालं आमच्या आमच्या हिला नाही हिच्या डिलिव्हरी कालच. आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी केली. हा ना. हा काय डॉक्टर भारी नाही, आदल्या दिवशी आम्ही काल 2:30 वाजता आलो. 2:30-3 वाजता मग ऍडमिट करून घेतलं. ट्रीटमेंट चालू केली बाई आज सकाळी आल्या. रात्री सुद्धा बाई होत्या. मी याला काच ओळखलं पण ते मला डोक्यातच ठेवलं. आपली गडबड काय विराचा जन्म या हॉस्पिटल मध्ये होईल का ग विराट? चला चला बाय बाय करा ते. बाय बाय करा. आम्ही लेफ्टनी चाललोय. लिफ्टने चाललोय आम्ही. आणि आलो पण खाली. यश ये ना.
तुला भेटायला गेलो होतो आम्ही. चला आलो भेटून आता घरी चाललो. तर आता आहे ना वीरा काय करते, वीरा कटिंग करते. खडू देऊ का तुला? थांब मी तुला चांगला खडू देते. खाली बस. झालं बघ खडू घे. मोठा घे बघ मोठा खडू. वीराला ब्लाऊज शिवायचा आहे ना मावशी सारखं कटिंग करायचं आहे. वीराला मॅचिंगचं अस्तर दिलं, मॅचिंगचा ब्लाऊज दिला मोजली. आणि मला अश्विनी मदत करते ब्लाऊज शिवायला. जाऊ थांब आता मी बसून देते दुसरे खड्यांमुळे मोडाच्या आगले टाइमपास होतो मग माणसाचा. तर आता मम्मी ते निघाले. अनुष्काच्या बर्थडेचा केक कापला आम्ही पण काय काढला नाही का ग. परत आधी संध्याकाळी सेलिब्रेशन करणार. आता आहे ना माझ्या ब्लाऊज मुळे सगळा गोंधळ झाला. खरंच म्हणजे तुझ्या ब्लाऊज हा? मी अजून जेवण सुद्धा केलेलं नाही. जेवण सुद्धा करायला नाही. आता मम्मी ते काहीतरी आणायला गेली ती. आता अश्विनी ते निघाले. मी म्हणलं तर आजच्या दिवस थांबा पण पप्पा आमच्या पप्पांनाच थांबू वाटत नाही. येतो आम्ही रविवारी. पप्पा पार सकाळी 6 वाजेपासून उठाले का आवडतच जायचंय जायचंय पार सकाळ सकाळी. आणू तिला ते तुला दुसरं कुठे अगं बाई पर्स. विराला पर्स मावशीने दिली बरं का. विरा पर्स मावशीने दिली. आता कोणी दिली सांग. कोणी दिली सांग ना. पाहिला काय तिला लक्षात आली. पार्सल तिने फोडलं. घे तुला घे. अशी मस्त टांगायची. अशी टांगली तिला. हा तुझी कॉपी आलाय का नाही हिच्या वाटी पाहिजे चला सगळी पर्स घातली. बाय बाय कर. आई राहीन बाय बाय कर ना. बाय. ती पर्स घेतली, ब्रश घेतला, डॉल नाही घेतली. ती डॉल राहिली. ती डॉल तर फेकून देती बाई. ती म्हणती झोपेली. ती झोपेली ना. आता म्हणू नको मावशी काही घेऊन देत नाही. आता मावशी घेऊन देते सगळं. पर्स दिली ना मावशीने तुला? हा पर्स दिली ना. हा म्हणती का पाहिजे ना. चला.